नमस्कार मित्रांनो, स्वानंदी गोट अँड पोल्ट्री फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शेळ्यातील महत्त्वाचे रोग आणि प्रतिबंधक लसीकरण. रोगात अंतविषार. खाद्यातील बदलामुळे हा रोग होतो. अवकाळी पावसानंतर किंवा पावसाळ्यात सुरुवातीला येणारे हिरवे गवत जास्त प्रमाणात खाल्ल्यास हा रोग होतो. मरणापूर्वी शेळीमध्ये फारशी लक्षणे दिसत नाहीत. संध्याकाळी उशिरा 1-2 उड्या मारून किंवा चक्कर खाऊन शेळी हातपाय झाडत प्राण सोडते. प्रतिबंध कसं करायचं त्यामध्ये लसीकरण महत्त्वाचे आहे. ETV लस नोव्हेंबर-डिसेंबर तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे उशिरात उशिरा 15 जूनपर्यंत दरवर्षी द्यावी. शेळ्यांची विशेष करडांना कधीही ताजा पाला खाण्यासाठी देऊ नये. किंचित सुकलेला किंवा 1 दिवसाचा शिळा चारा द्यावा. धनुर्वात. जखमेद्वारे जंतूचा प्रवेश होऊन हा रोग होतो. शरीरातील स्नायू आखडतात. शेळीचा मृत्यू होऊ शकतो. प्रतिबंध काय त्याचे? शेळी विणण्यापूर्वी किंवा इतर वेळी कोठेही मोठी जखम झाल्यास प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. फुफ्फुसदाह. फुफ्फुसदाह रोग प्रामुख्याने शेळ्या पावसात भिजल्याने अथवा हवामानातील घटकाच्या अचानक होणाऱ्या बदलामुळे जेव्हा जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा ह्या रोगाची शक्यता बळावते. तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करून उपचार करून घ्यावेत. कुठल्याही परिस्थितीत करडे आणि शेळ्या पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. हगवण. व्यवस्थापन योग्य नसेल तर हा रोग होतो. घाणीमुळे या रोगास कारणीभूत असणाऱ्या जंतूचा प्रसार होतो. आपल्या शेळी फार्मवर स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. खुरी. याला तोंडखुरी किंवा पायखुरी असे म्हणतात. जीभ, तोंड, खुरांचे बेचके आणि स्तनावर फोड आलेले दिसून येतात. शेळी लंगडत चालते. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी लसीकरण करून घ्यावे. फऱ्या. पुढच्या किंवा मागच्या फऱ्यावर किंवा मागच्या पट्ट्यावर सूज येते. कातडी काळी पडते. शेळी खात पित नाही. उपचार न केल्यास शेळी 8 ते 24 तासात मरते. त्यामुळे लक्षणे दिसताच उपचार सुरू केले पाहिजेत. प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यात लस टोचून घ्यावी. गटस्पर्श आणि फऱ्या अशी एकत्र लस पण उपलब्ध आहे. संसर्गिक गर्भपात. कळपात राहणाऱ्या नराकडून हा रोग प्रतिसार होतो. 2 ते 2.5 महिन्याच्या गर्भधारणेनंतर गर्भपात होतो. नंतर शेळी माजावर न येणे, कायमची भाकड होते, वारंवार गर्भपात होणे असे प्रकार होतात. रक्त तपासणी आवश्यक. गाभण शेळीचा गर्भपात झाल्यास गर्भ आणि